हॅलो, गुड मॉर्निंग. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. तर अगोदर मी बाहेर आले, म्हणजे याच निमित्ताने मी थोडंसं वातावरणाचा एन्जॉय घेते जोपर्यंत की केस झटकून घेते तोपर्यंत. खिडकी उघडलेली आहे, पण सकाळी-सकाळी खूप गार हवा येते त्यामुळे खिडकी मी लवकर उघडत नाही आहे. पण आता थोडं-थोडंसं ऊन आलेलं आहे. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत. आजचा वार रविवार आहे, म्हणजे संडे आहे. सगळ्यांना हॅपी संडे. आज सगळ्या ताईंना डबल ड्युटीत असतात, म्हणजे सगळे सुट्टीवर, म्हणजे सगळेजण घरात असतात आणि आपल्याला डबल ड्युटी असते. म्हणजे आजचा दिवस आपला खूप खूप बिझी जातो. म्हणण्यासाठी सुट्टी असते, पण आपल्यासाठी कसलीही सुट्टी नाही आहे. संडे असो, मंडे असो. सगळ्यांना हॅपी संडे. तारीख आहे 7 डिसेंबर. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करण्यासाठी रेडी होऊन आलेले आहे मी. आणखी देवपूजाही करायची आहे, स्वयंपाकही करायचं आहे. आणि या स्वयंपाकामध्ये जास्त तामझाम नाही आहे किचनमध्ये मला, कारण 2-3 ठिकाणातलं आमंत्रण आलेलं आहे. म्हणजे घरवास्तू आहे, परत पाळणा पण आहे. तर आता कोणी कुठं असं जातील तर जास्त स्वयंपाक मी बनवणार नाही. फक्त सकाळचा एक वेळेचा बनणार आहे. वरण, भात, भाकरी. परत आता यांचा रविवारचा उपवास आहे, तर यांच्यासाठी बनवणार आहे पोहे किंवा सुशीला किंवा उपमा. आणि हात बघू शकता एकदम लाल, म्हणजे कुंकाचं डाग गेलंच नाही. काल मी वस्त्रमाळ बनवलेली होती ना, कुंकू हळद लावलेलं होतं, त्यामुळे कुंकाचे डाग मात्र गेलेलंच नाही. असंच बसलेले, म्हणजे कुंकात काय मिक्स असतं काय माहिती. हे बघा कसं झालेलं आहे. तर मी चहा बनवून घेते डिकाशन, म्हणजे यांच्यासाठी दुधाचा चहा बनला की गॅसला गेलेले आहे. दिनेश पण आत्ता उठलेला आहे, तर दिनेशसाठी हळदीचं दूध देते, माझ्यासाठी डिकाशन चहा बनेल. तर चला मग आता लागून इकडे ही सगळी तयारी करून ठेवली आहे. पहा, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलं. शेंगा आहेत, त्या रात्री भाजून ठेवलेल्या होत्या खाण्यासाठी, पण कोणी खाल्लं नाही. तर चहा बनवण्यासाठी मी हेच पातेलं धुवून घेत आहे, म्हणजे वेगवेगळे भांडे काढायचे नाहीत मला. तसं तर खूप जास्त भांडे घासण्यासाठी होतात. एक एक वेळेला खूप कंटाळा येतो मला या भांड्यांचा. असं वाटतं की एक भांडे. इकडे चहा बनवत ठेवला आणि थोडंसं लवकर आवरायचं आहे, म्हणजे 11 वाजेपर्यंत सगळी मला घरची कामं आवरायची आहेत आणि जायचं आहे. जे पाळण्याचा कार्यक्रम आहे ना, ते माझ्या मैत्रिणीच्या नातूचाच पाळणा आहे आज. तर थोडंसं लवकर त्या ताईने मला बोलवलेलं आहे, घरी येऊन सांगून गेलेलं. तर इकडं बघू शकता दिनेशचे नखरे, म्हणजे झोपेतून उठलं की त्या केसाला हात लावायचं नाही. एकदम केस खडी थांबतात आणि जसं मी ते व्यवस्थित करत आहे ना, ते पण करू देत नाही. राहू दे मम्मी, राहू दे मम्मी सुरू असतं, म्हणजे मुलाला असंच करत असतं. सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला. तर चहा घेऊन झाला आणि तोपर्यंत दिनेश दूध घेऊन आलेला आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते, म्हणजे आज किचनमध्ये जास्त स्वयंपाक करायचा नाही मला, फक्त सकाळचा एक वेळेचा करायचा आहे. आणि यांचा रविवारचा उपवास आहे, त्यामुळे पोहे किंवा सुशीला मी बनवणार आहे. तर दिनेश म्हणत आहे की मम्मी सुशीला बनव, म्हणजे पोहे खाल्ल्यानं काय होतं, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम खूप होतो. आणि दिनेशला सुशेला खूप आवडतो. दिनेशलाच काय, घरामध्ये सगळ्यांना सुशेला हा खूप सगळ्यांचा फेवरेट आहे. प्रत्येक रविवारी मी सुशेलाच बनवत असते. कधीतरी अधूनमधून पोहे किंवा उपमा बनत असतो, तर आज सुशेलाच बनवायचं आहे. तर इकडे दूध गरम केलं आणि अगोदर दिनेशला दूध दिलेलं आहे. हळद टाकून दूध पित असतो हा. आणि इकडं माझ्यासाठी चहा ठेवला, म्हणजे आत्ताच मी डिकाशन चहा घेतलेला होता. तुम्ही म्हणताल किती वेळा चहा घेते, तर दुधाचा चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तर चहा बनत ठेवला आणि तोपर्यंत मी तिकडच्या रूममधून मुरमुऱ्याचं पॉकेट आणलेलं आहे. म्हणजे दिवाळीमध्ये पोतं आणलेलं होतं, पण आता पोत्यातले मुरमुरे संपलेले आहेत. म्हणजे दर आठवड्याला सुशेला बनतो ना, आणि जास्त प्रमाणात बनतो त्यामुळे. तर हे चिवडा बनवण्यासाठी मी मुरमुरे आणलेले होते, पण आता आज सुशेला बनत आहे त्याचा. तिकडे चहा मी ओतला आणि पितच होते, तितक्यात लक्षात आलं की दूध मी खाली ठेवलेलं आहे, म्हणजे दूध गरम झालेलं नव्हतं. थोडंसं दूध मी गरम केलं आणि चहा आणि काय देण्यासाठी दूध हेच गरम केलं आणि बाकीचं पातेलं उचलून खाली ठेवलेलं होतं. तर अगोदर दूध गरम करायला ठेवलं, जोपर्यंत की दूध गरम होत आहे तोपर्यंत मुरमुरे मी भिजवून घेते. तर अर्ध पॉकेट मी मुरमुरे घेतले, तर अगोदरचे थोडेसे मी कवरमध्ये ठेवलेले होते. सगळेच मुरमुरे घेतले, पाणी टाकलेले खूप सारं. पाण्यामध्ये व्यवस्थित हे मुरमुरे सगळे भिजलेले आहेत. आता ताटलीमध्ये काढून घेऊया. आणि बाकीची तर तयारी मी अगोदरच करून ठेवली, जसं हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक चिरून ठेवलेलं आहे. मसाले डब्यामधले जिरे संपलेले होते, तेही काढून घेतलं. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलेले, ते छान तडतडल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, कांदा टाकलेला आहे, परतून घेऊ. आणि थोडंसं हे म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही, हलकासा कच्चेपणा गेला की नंतर यामध्ये टोमॅटो, हळदी पावडर आणि थोडीशी साखर टाकलेली आहे, म्हणजे एक अर्धा चमचा. चव छान येते सुशेल्याला. आणि चवीपुरतं मीठ मी मुरमुऱ्यामध्ये टाकलं, छान मिक्स करून घेतलं आणि भिजवलेले मुरमुरे फोडणीमध्ये टाकलेले आहेत. परतून घेतलं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवलं. तर सगळ्यांचा फेवरेट सुशेला बनून तयार आहे. आता मी इकडं वरणाची तयारी करत आहे, म्हणजे पालकचं वरण बनवणार आहे. काल पण पालकचंच वरण बनलेलं होतं, कारण एक पेंडी आणलेली, खूप मोठी पेंडी होती, तर त्यामधलं अर्ध पालक काल बनवलं मी आणि आज अर्ध बनवत आहे. तर इकडं सुशेला बनलेले, तर अगोदर मी दिनेशला दिलं आणि टिफिनी भरते आणि इकडं लसूण वाटून घेत आहे, म्हणजे
पालकचं वरण बनणार आहे, तर लसणाचा तडका देईन छान टेस्टी बनतं. तर इकडं गरमागरम सुशिला बनून तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम नाश्ता करायला. म्हणजे अशा थंडीमध्ये गरमागरम काही भेटलं ना छान वाटतं. आणि इथं बघू शकता आमचे राजकुमारचे नखरे. मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याला हात लावत आहे. म्हणजे ती गरम तर आहे, पोळल ह्या त्यालाही माहिती आहे, तरी पण हात लावत आहे. तर इकडं कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलं आणि थोडेसे सुके मसाले आणि वरण वतलेलं आहे. मस्त वरण बनलं. वातावरण बघू शकता छान झालेलं आहे. छान असं ऊन आहे. चिमण्याची चिवचिव खूप छान वाटत आहे. सकाळी सकाळी ना खूप छान फ्रेश वाटतं. वातावरण खूप छान बनलेलं आहे. वरण भात बनलेला आहे. फक्त भाकरी बनवायची. आता बाबांचा वेट करत आहे. बाबा नंतरच बनवणार, तोपर्यंत देवपूजा होते. फुलं नेण्यासाठी बाहेर आले आणि बघितलं मी जे कवरमध्ये दासळाचं झाड लावलेलं होतं ना, त्याला फूल आलेलं आहे. तर हे बघा दासळ्यामध्ये म्हणजे हे ना पिवळ्या कलरचं फूल आहे, म्हणूनच मी आणलेलं होतं. आणि फांदा जसं मी कवरमध्ये लावला त्याला 2-4 कळ्या होत्या, त्यामधली एक कळी उगवलेली आहे आणि छान असं फूल फुललेलं आहे. तर आता देवपूजा मी करत आहे. फुलं घेऊन आलेली आहे. फक्त हे फूल मी म्हणजे माझं लक्ष गेलं त्या फुलाकडे आणि म्हणलं की तुम्हालाही दाखवायचं. किती सुंदर असं फूल उगवलेलं आहे ना. छान वाटतं ना, एखादी वस्तूला आपण मेहनत केली आणि ती सक्सेस झाली ना, खरंच खूप छान वाटतं. म्हणजे 2-3 दिवसाखालीच मी झाड लावलेलं होतं, पण त्याला कळ्या खूप साऱ्या होत्या. बाकीच्या तरी गळून गेल्या, एकच कळी उगवली आणि छान असं फूल त्याला उगवलेलं होतं. तर फुलं तोडून आणली, देवाला वाहिली. म्हणजे रोजची देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. आता मी इकडं लिंबूची चटणी करत आहे. म्हणजे कालच हे लिंबू मी उकडून ठेवलेले आहे, पण काल काय ह्याची चटणी बनवणं झालंच नाही आहे मला. आज मी हे बनवत आहे. तर अगोदर याच्या बिया वेगळ्या करत आहे आणि ही चटणी ना खलबतमध्ये अगोदर आम्ही वाटायचो किंवा उकळामध्येही वाटली जाते. म्हणजे असं म्हणतात की जितकी मेहनत घेतली तितकं टेस्ट येतो. पण आता काही ऑप्शन नाही इथं आणि खलबत आहे, पण ते पण छोटं आहे आणि वेळ भरपूर लागणारी चटणी वाटण्यासाठी खलबतमध्ये. कारण आता मला कमी वेळात हे सगळं बनवायचं होतं, कारण कार्यक्रमातही जायचं आहे. म्हणजे 11 वाजेपर्यंत या सगळ्या कामापासून फ्री व्हायचं आहे. तर इकडं लाल मिरची पावडर संपलेली होती, ती पण काढून घेतली. म्हणजे मसाला डब्याच्या वाट्या छोट्या आहेत ना, त्यामुळे मसाले संपतच राहतात. तर लाल मिरची पावडर काढून घेतली आणि डब्यातलं मीठ पण संपलेलं होतं आणि मिठाची पॉकेट वरती आणून ठेवलेले आहेत. तर चेर आणून अगोदर मी डबा काढून घेतला. म्हणजे थोडंसं तामझाम वाटतं, वरचं काढणं स्टँड किंवा आणूनच ते काढता येतं. तर इकडं मिठाचं पॉकेट काढलं आणि डब्यात अगोदर मीठ काढून घेतलं. आणि ही जी लिंब आहेत ना, सगळे लिंब मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत. पूर्णपणे गच्च भरलेला आहे हा डब्बा. आणि नंतर यामध्ये मी मसाले टाकले, जसं की 1 ते 1.5 चमचा जिरं आणि 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि खूप सारा लसूण टाकलेला आहे. थोडीशी साखर, म्हणजे 1 चमचा साखर टाकलेली आहे. म्हणजे जास्त आंबट असतात ना लिंब, त्याच्यामुळे त्या हिशोबानेच इकडे मी मसाले टाकलेले आहेत. आणि आता हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊ. म्हणजे जास्त वेळ लागणार नाही मिक्सरला. आपण खलबतमध्ये वाटायला घेतलं तर थोडासा वेळ लागेल. तर इकडं बघू शकता अगदी मिनटामध्ये लिंबूची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता एका डब्यात काढून ठेवूया. तर हळदी पावडर संपलेली आहे डब्यामधली, तर याच डब्यामध्ये मी लिंबूची चटणी काढून ठेवली. म्हणजे हे काय संग संपणार नाही आहे, 15 दिवस तरी निवांत चालते. तर या डब्यात भरून मी ठेवलं, आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर मी तर वरतीच ठेवलेले आहे. अगोदर मी बाबांना जेवायला वाढते, त्यांचं आवरलेलं आहे. स्वयंपाकी पूर्ण झाला, देवपूजा झाली, सगळी कामं आज 10 वाजेपर्यंत मी करून घेतली. म्हणजे कुठंतरी जायचं आहे आपल्याला, तर स्वतःहून आपली स्पीड वाढते. म्हणजे एक मशीन लावल्यासारखी आपली कामं होतात. तर इकडं सगळं वेळेत आवरलेलं आहे. बाबांचंही आवरलं, तर त्यांना जेवायला वाढलेलं आहे. म्हणजे पालकचं वरण, भात, भाकरी हेच बनवलं मी आणि लिंबूची चटणी बनवली. आणि तसं तर लिंबूची चटणी ही बाबांची फेवरेट आहे. तर बाबा जेवण करत आहे, तर तोपर्यंत मी कपडे धुवून घेते. तर सगळं इकडं आणून ठेवलं. म्हणजे जे हे पसारा किचनमध्ये झालेला होता ते उचललेलं आहे. फक्त भांडे मला घासायचे राहिलेले आहेत आता. तर कपडे आज मी हातानं धुणार आहे. कारण काय झालं ना, परवालाही कार्यक्रम होता, म्हणजे पाळण्याचा कार्यक्रम होता आणि सगळेजण तिकडे जाणार होतो. म्हणून मी काय केलं, घाई गडबडीने सगळी घरची कामं आवरली आणि कपडे 9 वाजताच मशीनला लावले. जसं मी कपडे मशीनला लावले ना, तसं लाईट गेल्यानंतर लाईट आलीच नाही, दिवसभर आली नाही. रात्री 7 वाजता लाईट आली आणि तेव्हा कुठं मशीन ऑन झाली आणि ते कपडे तेव्हा धुवून झालं. तर म्हणलं आज पण जायचं आहे, घाई गडबड आज पण आहे. तर म्हणलं आता परत मी मशीनमध्ये लावेन तर परत लाईट जाईल आणि एक वेळा गेली ना
दिवसभर येत नाही. कधी कधी असं होतं, दररोज तर होत नाही पण कधीतरी होतं काहीतरी लाईटचं काम वगैरे चालू असल्यानंतर. आणि तसं तर आज मला कार्यक्रमात जायचं आहे, तर म्हणलं आता मशीनमध्ये कपडे घालणे सगळी पंचायत नकोच, हातानं पटकन धुवून घेऊया. आणि आज कपडे जास्त पण होते, म्हणजे दररोज पण जास्तच असतात पण आज थोडेसे जास्त, म्हणजे बेडशीट वगैरे सगळं मी धुवायला घेतलेलं आहे. तर इकडं सगळे कपडे अगोदर भिजवून घेतलेले आहेत आणि 2 बकेटं भरून घेतले, म्हणजे धुण्यासाठी पिळण्यासाठी 2 बकेटात पाणी घेतलं. तर सगळे कपडे मी इकडं धुवत आहे. कपडे स्वच्छ पण निघतात, म्हणजे असं म्हणतात ना, ज्याही वस्तूला आपण मेहनत घेतो ना ती खरंच खूप छान होते. पण आपल्याला थोडंसं आळस भरलेलं आहे आपल्या अंगामध्ये, की सगळी कामं अशी झटपट आपण आवरायचा प्रयत्न करतो, जसं मशनीला वगैरे लावणं. आणि यानं मेन म्हणजे आपलं शरीर बिघडत आहे, कारण आपण मेहनत करत नाही, त्यामुळे आपल्या शरीराचाही कसलाही योगा होत नाही आहे. घरच्या कामाने आपल्या शरीराचा भरपूर योगा होत असतो, पण घरची कामं करायलाही आता वेळेची कमी जाणवते, म्हणजे झटपट कामं आवरत आहोत ना, त्यामुळे तब्येत बिघडत आहे. तर इकडं कपडे मी छान घासून बडवून धुवलेले आहेत दगडावरती. आणि इकडं 2 बकेटात पाणी घेतलं, दोन्ही बकेटामध्ये कपडे बुचकाळून पिळून ठेवलेले आहेत ग्रिलवरती. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निचरा होत राहील आणि मग सगळे कपडे निवांत मी उन्हाला टाकते. तर सगळेच कपडे धुवून झालेत आणि जे व्हाईट कलरचे कपडे आहेत त्याला नीळ घालायचे आहे. आणि इथं नीळचा डब्बा मी ठेवलेला आहे, पण त्यामधले नीळ संपलेली आहे, म्हणजे दररोज पण मी बाबांच्या कपड्यांना नीळ घालत असते. तर आता नवीन डब्बा मी घेऊन आलेली आहे, पण हे पण नवीन नाही आहे. काय झालं, एक बाहेर ठेवलेला होता आणि हे बाहेरचा नाही भेटला, तर आतमधला एक, म्हणजे दोन्ही डबे मी काढलेले होते, तेच घेऊन आलेले आता. आणि इकडं सगळे पांढरे कपडे जे आहेत ना ते सगळे मी नीळमध्ये बुडवलेले आहेत. तर सगळे कपडे धुवून पिळून झालेले आहेत, आता उन्हाला टाकू. ऊन पण छान आहे आज, म्हणजे कधी आभाळ कधी ऊन असं राहत आहे, पण आज ऊन खूप छान आहे. तर सगळे कपडे मी उन्हाला टाकले, चिमटे लावले. तर हे जे टावेल मी सकाळी उन्हाला टाकलेले होते ते पण घडी घालून जागेवर ठेवून देते, म्हणजे सगळे आल्यानंतर अगोदर टावेलच शोधतात आणि जेव्हा टाकतात ना त्यावेळी त्यांना आठवतही नाही आहे कुठं कुठं काढलेले आहेत. मी शोधून शोधून ते काढत असते, कुठंही टाकत असतात, कुण्याही कोपऱ्यात ते टावेले पडले असतात आणि वळले असतात. तर सगळे उन्हाला टाकणं, परत घडी घालून ठेवणे, छोटे कामं आपली दिवसभर सरतच नाही आहेत. तर झालेले सगळं ठेवून आता आलेले मी किचनमध्ये, आणि जी भांडी झालेली तर अगोदर मी घासून घेते, म्हणजे आता असंच कार्यक्रमात जाईन आणि आल्यानंतरही सगळी कामं करायला नको वाटतात, म्हणून म्हटलं जाण्या अगोदर सगळी कामं आवरायची. तर मिक्सर वगैरे सगळं मी जागेत ठेवून दिलेले, जे हे पसारा झालेले आहे थोडाफार ते पण मी जागेत ठेवून दिलं, दूध झाकून ठेवलेलं आहे. आणि सगळी भांडी जमा करून घेते. स्वयंपाक बनवला नाही तरी पण बघू शकता किती भांडी जमलेली आहेत, म्हणजे चहा वगैरे बनला, परत चटणी मी वाटली. तर सगळे एक एक करून खूप जास्त झालेले आहेत. आणि किचनमध्ये असा पसारा ठेवून आपण कुठेतरी गेलं तर मन लागेना, तिथं सगळं लक्ष आपलं इकडंच असतं की किचनमध्ये अस्तव्यस्त आपण ठेवलेलं आहे. तर इकडं सगळी भांडी मी अगोदर घासून घेते, धुवून घेते, किचन काढून स्वच्छ करते आणि मगच मी रेडी होते. आणि बघू शकता माझं अंग पूर्ण भिजलेलं आहे, म्हणजे जसं कपडे धुणं पिळणं हे सगळी पाण्यातली कामं झाली ना, त्यामुळे पूर्ण अंग भिजलेलं आहे माझं. तर आता चेंज करायचंच आहे मला, तर मला अगोदर किचन स्वच्छ करायचं आणि मगच कपडे वगैरे चेंज करायचे आणि मग जाण्यासाठी रेडी होणार आहे. टायमिंग सांगितलं आता मॉर्निंगचे 10:30 पावणे 11 वाजलेलेच आहेत, म्हणजे या कामामध्ये ना वेळ कसा जातो समजतच नाही आहे. तर फायनली किचन स्वच्छ झालेली आहे. तर आता अगोदर मी साडी घालते, तर बघत आहे कुठली साडी घालायची, म्हणजे भरपूर साड्या असतात आपल्याकडे, तरी पण प्रश्न एकच असतो की कुठली घालायची यामधली. तर ही साडी मी घेतलेली आहे, ही छान आहे साडी, मला खूप आवडते ही, म्हणजे हे ताई घेऊन आलेली, म्हणजे माझ्या नंदबाई मला ही साडी आणलेली आहे. पण याच्यावरलं ब्लाऊज मी कुठं ठेवले ते भेटतच नव्हतं, एक दुसरं मी काढलेलं होतं, म्हणजे त्याच्या मॅचिंगचंच होतं, तरी पण मला ते घालावंसं वाटलं नाही. तर मी दुसरी रेड कलरची साडी काढलेली, म्हणजे लाल कलरची साडी काढलेली आहे. तर आज ही साडी घालून मी एकदम लाल लाल झालेली आहे, बघू शकता. तर झालेलं आहे सगळं, रेडी झालेले आहे. आणि इकडे शेजाऱ्यांच्या ताई पण येणार होत्या, त्यांना एक वेळा मी विचारलं की येता का, म्हणजे जाऊया आपण. त्या म्हणत होत्या इतक्या लवकर माझं काम झालेलं नाही, म्हणजे आता 11 वाजलेले आहेत. तर मी म्हटलं आणखीन अर्धा तास थांबते आणि मग जाऊया. तरी पण त्या म्हणत होत्या की 2 वाजता जाऊ. तर म्हटलं खूप लेट होणार होता 2 वाजता, कारण आणखीन एका कार्यक्रमाला जायचं होतं मला. तर म्हणलं आता मी कुणाचाही वेट करत बसणार नाही, तर जाऊया. तसं तर त्या ताईने मला थोडंसं लवकर यायला सांगितलेलं होतं. तर इकडं मी ही साडी घालून रेडी झालेली आहे आणि बांगड्या पण घातल्या. या बांगड्या पण माझ्या नणंदबाईनंच घेतलेल्या आहेत, या बांगड्या घातल्या आणि या साडीला मॅचिंग पण झालेल्या आहेत. नंतर मी नेल पेंट लावलेला आहे आणि छान रेडी झालेली आहे. म्हणजे दररोज आपण घरी म्हणजे लक्ष देत नाही स्वतःकडे, पण कुठंतरी जायचं म्हटलं की थोडंसं आपण रेडी होतो, छान पण वाटतं. रेडी तर झालेली आहे, पण सोबत कोणी नव्हतं आणि एकट्याला जायला नको वाटतं. आणि हे जे पाळण्याचा कार्यक्रम आहे ते आपल्या गॅरेजकडं आहे, थोडंसं दूर आहे इथून. तर एकाला दोघं असलं तर ठीक वाटतं, पण त्या ताई येत नाही आहेत, तर म्हणून मी दिनेशला बोलावून घेतलेलं आहे. तर आता
जाते थोड्या वेळात. म्हणजे दिनेश सकाळी थोडंसं सुशेला खाल्लेला होता, तर मला अगोदर थोडंसं जेवण कर. तर दिनेशला जेवायला वाढलेलं आहे आणि सिंदूर लावायचं राहिलेलं होतं. तसं तर मी दररोज सिंदूर लावत नाही, पण बाहेर जायचं काहीतरी कार्यक्रमात जायचं तर त्या दिवशी लावत असते. तर खिडकी वगैरे सगळं मी बंद केलेलं आहे. तर आता जायला निघूया. तर मी रेडी झालेली आहे, पण गळ्यात घालायचं राहिलेलंच होतं, हे घातलं मी. तर चला, म्हणजे असंच ठीक वाटत नाही, बाहेर जायला छान असं रेडी होऊन गेलं ना छान वाटतं. तर इथली खिडकी मी बंद केलेली आहे आणि एक छोटीशी पिशवी घेतली मी हातात. पर्स वगैरे घेतलेलं नाही, कारण माझ्याकडे पर्स खूप जास्त मोठा आहे. इथल्या इथं जायला म्हणजे पर्स घेऊन जायला नको वाटतं. तर चला, तर मग आता जाऊया फंक्शन हॉलला. म्हणजे त्या ताई म्हणत होत्या अगोदर घरी कार्यक्रम आहे पाळण्याचा आणि मग त्यानंतर फंक्शन हॉलमध्ये. तर आता अगोदर मी घरी जाणार आहे आणि मग त्यानंतर फंक्शन हॉलमध्ये जाणार आहे. तर घरी मी गेले, पण घरी आणखीन कसली तयारी नव्हती, पाहुणे आलेले नव्हते. मग नंतर आम्ही फंक्शन हॉलमध्ये येऊन बसलो. छान असं डेकोरेशन केलेलं होतं. नंतर पाळण्याचा कार्यक्रमही झाला. म्हणजे नंतर मी काही व्हिडिओ वगैरे बनवलं नाही आहे तिथं. आणि मग ते कार्यक्रम झाल्यानंतर जेवण खाणं करून मी घरी आलेली आहे. आणि आता जे मी तुम्हाला म्हणलेलं होतं वास्तुशांतीचाही कार्यक्रम आहे इथं, तर तेथेच मी जात आहे. तिकडं आयर घेऊन जात आहे. म्हणजे पाळण्याच्या कार्यक्रमाला दिनेशच्या पप्पाने आयर केलेलं होतं आणि मी इथं घेऊन जात आहे. तर यावेळी टायमिंग सांगितलं दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि जेवण झालेलं म्हणजे 2 ठिकाणी आज जेवण झालं आणि सगळ्यांचं जेवण आज बाहेरच झालेलं आहे. त्यामुळे किचनमध्ये जास्त कामं नाही किंवा जास्त भांडे नव्हते, आज निवांतच होतं. छान वाटलं, आजचा दिवस खरंच खूप छान गेला. नाही तर दिवसभर आपण त्याच कामात असतो. तर आज थोडंसं फिरण्यातही आलं, सगळ्यांना भेटणं, बोलणं, जेवणं खाणं सगळं बाहेर झाले, खूप छान वाटत आहे. तर कपडे ते म्हणजे कपडे मी सकाळी हातानंच धुलेले होते, कारण मशीनला धुल्यानं काय होतं ना, भरपूर वेळ लागत आहे. त्यामध्ये लाईट गेली ना, मग ते कपडे दिवसभर त्या मशीनमध्येच राहतात. म्हणून म्हटलं आज हातानंच कपडे धुवायचे. असं टी व्ही पाहत निवांत बसलेली आहे मी. आज छान वाटत आहे. असं वाटतं आहे कुठंतरी बाहेरच आलेली आहे, आपल्या घरी नाही. आपल्या घरी सतत कामं असतात ना, आज तितकं कामच नव्हतं, मला खूप निवांत वाटलं. चला, तर माझा याचसोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.